बाळासाहेब ठाकरेंची आज 100वी जयंती. जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं दिग्गज नेते स्मृतीस्थळी जाऊन करणार अभिवादन. ठाकरे बंधू पुन्हा षण्मुखानंद सभागृहात येणार एकत्र. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त ठाकरे बंधूंकडून एकत्र कार्यक्रमाचं आयोजन. अकोला महानगरपालिकेत सत्तेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वंचितच्या आंबेडकरांना साकडं. दुपारपर्यंत चित्र होणार स्पष्ट. प्यार करो एक से शादी एक से. ठाकरे बंधूंना आंबेडकरांचे टोमणे. करमाळ्यात निवडणूक अर्ज छाननीवेळी वाद. निवडणूक निर्णय अधिकारी आणि महेश चिवटे यांच्यामध्ये खडाजंगी. छाननी अर्ज बाद झाल्यानंतर झाला वाद. महाराष्ट्रानं केले दावोसमध्ये 30 लाख कोटींचे सामंजस्य करार. आणखी 10 लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण. देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याच्या 4थ्या दिवशीचं यश. महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटीची घोषणा. 3ऱ्या मुंबईसाठी 1 लाख कोटींची गुंतवणूक. दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हावर 18 फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी. शिवसेना राष्ट्रवादीची पक्षचिन्ह सुनावणी कोर्टात प्रलंबित. एमआयएमचं नेतृत्व मराठी माणसाकडे. मुंबईत एमआयएमच्या गटनेतेपदी विजय उबाळे. मुसलमानांना डावलून एमआयएमची मुंबईत राजकीय खेळी. मुंबईचं महापौरपद सलग 3ऱ्यांदा महिलेकडे. खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेविकांमध्ये वाढली चुरस. मुंबई महापौर पदाची सोडत वादात. ठाकरेंच्या शिवसेनेचा आरक्षण श्रेणीवर आक्षेप. ठाकरे गटानं अभ्यास वाढवावा. भाजपचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सल्ला. महापौर पदावर 14 ठिकाणी महिला बसणार. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निघाली सोडत. राज्यभरातील 8 महापालिकांमध्ये ओबीसी महापौर असणार. 2 ठिकाणी अनुसूचित जाती तर 2 ठिकाणी अनुसूचित जमातीला प्रतिनिधित्व. शिंदेंच्या वाटेत आडवं न येण्याचा भाजपचा निर्णय. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत शिंदेंचा महापौर. अमरावतीत बहुमत भाजपाकडे, सूत्र राणांकडे. युवा स्वाभिमान पक्षाकडे 15 सदस्यांचा जादुई आकडा. विरोधात बसू पण राणांसोबत सत्तेत बसणार नाहीच. आमदार खोडके भूमिकेवर ठाम. एमआयएमच्या सहर्ष शेखवर कारवाई करा. भाजपा नेते किरीट सोमय्या यांची पोलिसांकडे मागणी. बदलापूरमध्ये पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार. नराधम स्कूल बस चालकाला अटक. गुन्हा दाखल. बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट. जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात. अपघातात 10 जवान शहीद तर 11 जण जखमी. आज रायपूरमध्ये भारत न्यूझीलंडमध्ये रंगणार दुसरा T20 सामना. मालिकेत टीम इंडियाची 1-0 ची आघाडी.